पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली। मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागात, प्रशासनाला हाकण्यासाठी मंत्री सक्रिय। मदत वेगाने देण्यासाठी प्रयत्नशील। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस। अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। पावसानं झोडपलेल्या मराठवाड्यात ठाकरे गटाचाही दौरा। उद्धव ठाकरे धाराशिवचा दौरा करणार। सोलापुरातील साबळेवाडी पांडव्याची पोफळी गाव पाण्याखाली। पुराच्या वेढ्यामुळे सेना नदीनं केलं रौद्र रूप धारण। प्रशासनाकडून 70 ते 80 कुटुंबियांच्या स्थलांतरासाठी। एकनाथ शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर। ठाकरेंप्रमाणे आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवला। तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचं महाजनांचं आश्वासन। पूरग्रस्तांना 2,2500 कोटींची मदत। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्या। खासदार सुप्रिया सुळेंची महायुतीकडे मागणी। लातूरमध्ये लाखो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त। शेतीसह दुभती जनावरही गेली वाहून। बळीराजानं फोडला जय महाराष्ट्रच्या कॅमेरासमोर हंबरडा। पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवल्याचं प्रकरण। भाजप कार्यकर्त्यांनी दिला दणका। डोंबिवलीत काँग्रेस नेते मामा पगारे यांना नेसवली साडी। दुहेरी हत्याकांडानं बुलढाणा हादरलं। प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकरानं स्वतःला संपवलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न। मोहनलाल यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार प्रदान। रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांचा राष्ट्रीय गौरव। सॅम बहादूर चित्रपटातील रंगभूषेसाठी श्रीकांत देसाई यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान। मराठमोळ्या बाल कलाकारांचा 71व्या राष्ट्रीय पुरस्कारात दबदबा। नाळ 2 चित्रपटासाठी त्रिशा ठोसर हिचा गौरव।